जत येथील श्री यल्लमादेवी यात्रेची कीजच्या कार्यक्रमांनी सांगता झाली आहे। महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री यल्लमादेवीची यात्रा सोमवारपासून सुरुवात झाली आहे। पहिल्या दिवशी गंधओटीचा कार्यक्रम तर दुसऱ्या दिवशी लाखो भक्तांनी देवीला नैवेद्य दाखवला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आजची सगळ्यात आगळीवेगळी विशेष महत्त्वाची प्रथा म्हणजेच कीज। कीजाची एक विशेष महत्त्वाची प्रथा असते। मंदिराचे पुजारी सुभाष कोळी यांनी कीजात प्रवेश केल्यानंतर यात्रेची सांगता होते। बुधवारी सकाळी 7 वाजता डफळे यांच्या वाड्यापासून वाजत गाजत सवाद्य मिरवणुकीने दुपारी 12 वाजता श्री यल्लमादेवीच्या मंदिरासमोर पालखी आल्यानंतर मंदिराला 5 प्रदक्षिणा घालून पालख्यांसह लाखो भाविक मंदिरापासून पूर्वेला असलेल्या कीजाच्या ठिकाणी वाजत गाजत पालखी आल्या। यावेळी कीजाच्या बाजूने डोक्यावरती आंबील घेऊन महिलांनी 5 फेऱ्या घातल्या। त्यानंतर मंदिराचे पुजारी सुभाष कोळी यांनीही सासन काठ्यासह 5 फेऱ्या मारून अखेर कीजात प्रवेश केला। यानंतर यात्रेची सांगता झाली। देवीचं मूळ स्थान सौंदत्य होतं। पूर्वी आमचे पूर्वज हे सौंदत्याला जात असत। जसं त्यांचं वयमान होत होतं त्यावेळेस त्यांना जाता येत नसल्यामुळं ते एकदा शेवटी देवीला गेले व त्यांनी हे केलं की देवी मला येता येणार नाही म्हणून तू माझ्याबरोबर जतला ये। त्यावेळेस देवी म्हणाले की मी येते। त्यांचा स्वप्न पडलं की आणि त्यांच्याबरोबर मी येते असं स्वप्न पडलं आणि ते त्यांच्यात एकच आठवते की तू मागं बघून येऊ नकोस। येता त्यांनी कोकुटनूर जोपर्यंत आले तिथं एक मोठा स्फोट झाला आणि त्यांनी चुकून मागं बघितलं आणि तिथं देवी हे झालं आणि तिथं मंदिर बांधलं गेलं। परत प्रार्थना करून त्यांनी म्हणाले मी ह्या जतच्या ओढ्याच्या इथं एक मंदिर बांधा म्हणून ते हे केलं आणि देवीचं इथं मंदिर बांधलं गेलं। जवळजवळ मंदिर एक 300 ते 400 वर्षापूर्वीचं आहे। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो?